तर हाय हॅलो कसं काय म्हणताय सगळं ठीक ना. मी तुमचा लाडका ब्लॉगर निनाद स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 48वा आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. तर म्हणजे अजून झोप झाली नाहीये, आज थोडं लेट उठलो अजून. तर लगेच अंघोळ वगैरे केली आणि आता लगेच बाहेर आलोय. पावसाचं थोडंसं वातावरण झालंय, काल आपण छत्री नेली नव्हती. अंघोळ झाल्या झाल्या पहिलं प्रिय गणू बाप्पाचे दर्शन आणि मग त्यानंतर आउटफिट घाल. एवढ्या झोपेत आहे की टी शर्ट पण उलटं घातलंय बघा. टी शर्ट पण उलटं घातलं, एवढी झोप आहे डोळ्यावर. आणि आता मम्मी बोललेली म्हणजे नाश्ता आणते, बट मी बोललो लेट होईल म्हणून तिला नाश्ता नाही आणायला बोललंय. तर पहिलं आधी आपण हे चेंज करून घेऊया. ते बघा फुल कॉमेडी वाटतंय. हे उलटं घातलंय मी झोपेच्या ह्याच्यात अंघोळ करून आल्यावर. तर आता लगेच चेंज करू. टुडेज आउटफिट विल बी ब्लॅक ग्लेअर्स. वॉच घेतला ग्रीन, त्यासोबत व्हाईट टी शर्ट आहे प्रॉपर, ब्लॅक बॅगी पॅन्ट आहे आणि त्यासोबत आता आपण निघूया. छत्री वगैरे कॅरी नाही करत आहे आज. पाऊस बघू आपल्यावर काय नशीब आहे आपलं, पांडू आहे की चांगला आहे. तर लगेच निघू. आजचा पूर्ण आउटफिट व्हाईट शूज घातले. पाऊस आला नाही पाहिजे नशिबाने. आता आपण डायरेक्ट जाऊयात विक्रोळी स्टेशनला. आजोबांना पहिले बाय बाय बोलूयात आणि मग ऑटोने जाऊ. पावसाचं वातावरण झालेलं आहे माटुंग्याला. नशीब एकदम पांडू निघालेलं आहे, कारण की पाऊस पण पडलाय माटुंग्याला, म्हणजे पडणारच आहे. ढगं आहेत वर, त्यासोबत मी व्हाईट शूज घातलेत. बोललेलो ना, नशीब आपलं माहिती आहे मला. काल क्रॉस झालं तेव्हा पाऊस नाही पडला, आज नेमका पाऊस पडला आणि छत्री पण नाही कॅरी केली आहे त्यासोबत. चला आता जाऊयात, बघूया आता घरी कसं जायचं. आधी कॉलेजला जाऊ पहिलं. तर मित्राने आपल्याला मदत केली. आपला क्यूट बॉय आहे क्लासचा. हसतोय काय? खरं ते बोलतो ना, हसतोय काय? स्माईल बघा एकदम क्यूट बॉय सारखी आहे. त्याचं आपल्या मित्राने आपल्याला काढून दिलेलं आहे डायग्राम. बात नहीं कर रहा इससे। हे व्हॉट हॅपन? बोल मत सुमड़े में बना। लेक्चर वगैरे संपवू शक्ती भेटलेला आहे. मी आणि माझा मित्र आलो आहे जिममध्ये कॉलेजच्या. त्याचं स्पोर्ट्सचं काम आहे, खो खोसाठी त्याला नाव द्यायचं. कॉलेज वगैरेचं काम करून आता आम्ही जातो आहे थोडं थोडं चालत कॉलेजच्या बाहेर. थोडं तिकडे बसूया आणि मग नंतर घरी जाऊया. त्याला परत कॉलेजमध्ये बोलवून घेतलंय अभिषेकने. इथे स्वतः कॉलवर बोलतोय. टाइम नाही आमच्यासाठी. आणि इथे बघा पोरं इथे पबजी खेळायला आले. अमिरी बिमिरी बघा, पोरं बघा आमची पबजी वगैरे खेळतात तिकडे. आज अभि बसवतोय आपल्याला स्टारबक्स मध्ये. हे बघा सगळ्यांचे अभि आज पैसे भरला रे. कुठून तरी पैसे आलेत वाटतं अभिला आज. अभिनंदन परब. हे बघा आता आम्ही आज झालो रे. आता थोडं प्रिय म्हणून छोटं मागवलं ना रे, आणि आज जाऊन मग मोठं आहे. तो बघा ऑर्डर आहे, तो बघा डायरेक्ट ऑर्डर. ऑनलाईन ऑर्डर केली, ऑनलाईन प्लेस केली आहे. इकडे येईल आता ती. बारीक बारीक पाऊस पडतोय तर बघू शकता मी पळतोय थोडं थोडं. फटाफट चालावं लागेल ना तर आजारी पडू. त्याच्यावर मी शूज घातले म्हणजे. आता फटाफट जाऊया स्टेशनला, तिकडून ट्रेन पकडूया. यार आधीच निघायला पाहिजे होतं, लेट झाला थोडा अभिमुळे. तर आता लगेच जाऊ. चला मस्तपैकी भिजलेलो आहे. मम्मी बोललेली छत्री घेऊन जा, माझीच मी ब्लाऊज केली. बॅग देखील भिजले. चला जाऊ. काय माहिती ट्रेन किती वाजता येईल. तर आता नशिबाने पाऊस नव्हता तर आता आपण आलोय विक्रोळी स्टेशनला. तर इथून आता ऑटो पकडून आपण जाऊयात घरी. थकलोय आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी. घरी आल्या आल्या पहिलं फ्रेश वगैरे झालो. तर मम्मी आज पण पेशंटकडे गेली आहे. तर आता आपण स्वतःला वाढून घेऊयात आणि लगेच जेवूयात. बघूया काय बनवल्या आज आई. आज जेवणासाठी आहे भेंडीची भाजी आहे, त्यासोबत माझी फेवरेट मसूर डाळ आहे, भात आहे आणि एक चपाती खावी. जेवण वगैरे झालंय तर घरी आले. आपले प्रिय लहानपणीचे मित्र साईश पावसकर गंधा तिथे मस्तपैकी झोपून उठलेला आहे. तर आता साईशसोबत आपण जाऊया जिममध्ये. त्याला जिम बघायची आहे. तो इथेच राहिला आहे माझ्या बाजूच्या विंगमध्ये, पण तो मोठा माणूस आहे म्हणून तो जातो मोठ्या मोठ्या जिममध्ये. तर आज आपण त्याचा पहिला दिवस असेल आपल्या सोसायटीच्या जिममध्ये. तर चला जाऊया. खूप दिवसानंतर ही वाली बॅग आपल्याला दिसते, म्हणजे ही माझी जिमची बॅग आहे. तर आता आपण जाऊया जिममध्ये. तर त्याला कोण आज नव्हतं. तो माझा खूप लहानपणापासून मित्र आहे. सिनियर के जी पासून तो माझ्यासोबत आहे. तर तो आज बोलला ये माझ्यासोबत, आज कोण नाही. बोललो एकदा जाऊन येऊया. तसंही खूप दिवस गेलोच नव्हतो. तर बघू काय मारायचं त्याच्यावर आहे. थोडं त्याला कंपनी देऊया. तसंही घरात बसून आपण थोडंसं लिहायचं होतं, पण आता जाऊ. चला. तर खालीच आहे बघा इकडे आपली. आता आपण लगेच जाऊ. काय नाही, शूज घेतले, बॉटल आहे, नॅपकिन विसरलोय, पण आता जाऊया. आलोय खाली. आता आपण आलो आहोत जिममध्ये.
तर आज मी ट्रेनरची भूमिका करतोय. साईशी ते मारतोय. आज मी काय मारणार नाहीये. कारण की आपण रोज येत नाही. उगाच पुढच्या दिवशी बॉडी दुखण्यापेक्षा कॉलेज वगैरे पण आहे आपल्याला. साईश बाबा इथे बॉडी बनवतोय. पण आज साईश एका दिवसात बॉडी बनवायला बघतोय. ट्रेडमिलवर मी वॉक करतोय आणि बाजूला बघू शकतो आपला रनर साईश पावसकर धावतोय तिकडे. त्याची रेस आहे त्या रनिंग स्पीड बघा भाऊची. दिवसाचा वर्कआउट संपवून आता आम्ही जातोय साईशच्या छोट्या भावाला घ्यायला माझ्या स्कूलमध्ये. चला माझी स्कूल पण दाखवतो तुम्हाला छोटीशी. छोटे जरी क्लिप्स तरी आता जाता नाही येणार पण आपण बघू. चला बाहेरून बघूया. आता मी आलो आहो विक्रोळी स्टेशनला. माझी स्कूल वेस्टलाच आहे, एकदम जवळच आहे, स्टेशनला लागूनच आहे. आता आपण जाऊयात. आता भाऊ आला असेल, सुटला पण असेल तो. 6ला शाळा सुटते. जाऊ चला. माझ्या स्कूलचा एंट्रन्स आहे. तर इथे सगळी आता शाळेची पोरं पोरी सुटलेले आहेत. बघा हा आमचा एंट्रन्स आहे कॉलेजचा स्कूलचा. हा आमच्या स्कूलची चर्च आणि समोर एंट्रन्स पूर्ण प्रॉपर. सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये मी शिकलोय. खूप दिवसांनी आलोय स्कूलमध्ये. खूप वेगळी फिलिंग आहे बघा. सगळे पोरं सुटलेले आहेत. तर साईशचा भाऊ आलेला आहे. बघा आलाय साईश. एकदम खुश आहे. राघव आता गाडीवर बसलेला आहे. राघवला विचार आता पण कुठे चाललोय राघव. आपण घरी जाऊयात. राघव बोलला अजून कुठे जायचं फिरायला, दादाला सांग. नाही तर नाही तो आता अभ्यास वगैरे करून आलाय सारा. आता आपण जाऊया. राघवला बाय बाय करूयात. राघव बाय. राघवला घरी आणून साईशचा छोटा भाऊ एकदम क्यूट आहे. तर आता आपण जाऊया ते घरी. मी एवढे काय फॉर्म्स मारले नाही जिम मध्ये, कारण की मला माहिती आहे पुढच्या दिवशी आपल्याला बॉडी पेन होणार. तो रोज जातो. तर आता आपण डायरेक्ट जाऊया ते घरी. फ्रेश वगैरे होतो पहिले. फ्रेश वगैरे होऊन घरातल्या आउटफिट मध्ये आलो. मग बघतो तर काय गंधारनी स्वतःसाठी मागवलंय. मला क्लासला जायचं म्हणून क्लाससाठी जायचं म्हणून माझा विचार न करता त्यांनी 2 ते पण मागवलेत. एक मी खातो. नाही बोललाय ते बघा मस्त आहे की आदळतोय बैला थुसतोय. आता आपण दिवा लावून घेऊयात. गंधार क्लासला गेलाय. 7:30 देखील वाजून गेले. तर बाप्पाचा दिवा लावूया. दिवा लावलेला आहे छानपैकी. तर आता आपण राहिलेलं इकॉनॉमिक्स लिहून घेऊयात. अजून एक्स्ट्रा नोट्स दिले आहेत. आज माझी बुक चेकिंग झाली. तर जे कोण आले नव्हते 5-6 स्टुडंट आले नव्हते त्यांना 0 भेटलेलं आहे. त्या नशिबाने आपली झाली. तर आता आपण दुसऱ्या फूडचं देखील कम्प्लीट करून घेऊ. अभ्यास करत होतो तो आई बोलली जेवायला वाढलाय. तर आता जेवून घेऊयात. बघू काय काय. तुम्हाला माहिती आहे रात्रीचं जेवण आपलं एकदम लाईट असतं. डाळ भात खाल्ली. पोटभर जेवून आता हा झोपायचा टाइम आहे. 12:30 वाजलेत. खूप लेट झालाय. पप्पा पण आज लेट आला ऑफिसवरून. तर आता आपण झोपून घेऊयात. उद्या लवकर उठून कॉलेजला देखील जायचं आहे. उद्या माझा जावाचा लेक्चर आहे. त्यासोबत पायथन पण आहे. तर उद्या लवकर जावं लागेल. 10 वाजता पोचावं लागेल. नाही तर तो सर गेला नाही. मागच्या वेळेला लेट गेलेलो म्हणून सरांनी एक वॉर्निंग दिली. पण उद्या आपण लवकर जाऊयात. त्यासोबत असेच हा वाला व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल, जर का व्लॉगर आहे तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मी इंस्टावर आलेलो आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं. तर ब्लॉगर निनादला नक्कीच फॉलो करून ठेवा. मी अपडेट तिकडे नक्कीच देत राहीन. नवीन काय येईल BTS पासून सगळं मी तिकडे पोस्ट करत राहील. आणि आपल्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.